Hello dear students, myself Shankar sir. Today we study 10th standard maths part 2nd, chapter number 3rd circle. आज आपण एक महत्त्वाचा थेरम पाहणार आहोत. त्याचं नाव आहे बघा टँजेंट सेगमेंट थेरम. आता हा थेरम तुम्हाला समजण्याकरता काही बेसिक गोष्टी आहेत त्या पहिला समजणं गरजेचं आहे. आता बघा आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती ही सर्कल आहे. आता ह्या सर्कलवर मी एक पॉइंट घेतला. वी टेक वन पॉइंट ऑन सर्कल. आता ह्या पॉइंट मधून सर्वांना माहिती आहे आपण सर्कलवर जर पॉइंट असेल तर आपण याच्यातून एकच टँजेंट काढू शकतो. वी कॅन ड्रॉ वन टँजेंट थ्रू पॉइंट विच इज ऑन द सर्कल. सर्कलवर पॉइंट असेल तर आपण त्या सर्कलला त्या पॉइंट मधून एकच टँजेंट काढू शकतो. हे झालं. आता बघा सर्कल आहे आणि त्या सर्कलच्या बाहेर पॉइंट आहे. पॉइंट P is exterior of the circle. आता ह्या पॉइंट P मधून आपल्या सर्कलला टँजेंट काढायचे. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह सह क्वेश्चन विचारू शकतात. एक्सटर्नल पॉइंट आहे तर त्या पॉइंटवर आपण सर्कलला दोन टँजेंट काढू शकतो. वी कॅन ड्रॉ टू टँजेंट्स टू द सर्कल फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. आता बघा इथे कसं करायचं, या P पासून आपण या साईडला असे टँजेंट काढणे. या साईडला इतर समजा पॉइंट घेतला ए, हे आपण थोडे एक्सटेंड करू शकतो. ओके, आपण काय करू शकतो बघा, लाईन पी ए इज टँजेंट टू द सर्कल. ए ला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच प्रकारे आपण इकडून असं सुद्धा काढू शकतो. मी असं काढलं बघा. समजा इथं पॉइंट बी आहे बघा, लाईन बी पी इज टँजेंट टू द सर्कल. पॉइंट बी इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सर्वांना समजलं का बघा. आता यानंतर महत्वाची गोष्ट काय शिकायची बघा, ही लाईन बी पी बघा, लाईन बी पी अँड लाईन ए पी आर टँजेंट्स. Then we say that हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा एक्सटर्नल पॉइंट आहे. इथून ते इथपर्यंत जो सेगमेंट तयार होतो, हा जो सेगमेंट आहे सेगमेंट बीपी हा, आणि इथून ए पासून पी पर्यंत हा जो सेगमेंट आहे सेगमेंट बीपी आणि हा सेगमेंट एपी, यांना आपण टँजेंट सेगमेंट्स म्हणू शकतो. काय म्हणायचं, सेगमेंट बीपी अँड segment AP are tangent segments. बरं, सर्वांना समजलं का? सर्कलला बघा, सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट पासून आपण दोन टँजेंट काढू शकतो. अशी काढलेले टँजेंट काढल्यानंतर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून त्या एक्सटर्नल पॉइंट पर्यंत जो सेगमेंट असतोय त्या सेगमेंटला काय म्हणायचं, टँजेंट सेगमेंट म्हणायचं. ओके, सर्वांना समजलं का बघा. ठीक आहे. मग आता आपला थेरम जो काय आहे बघा महत्वाचा, टँजेंट सेगमेंट थेरमचं स्टेटमेंट बघा. टँजेंट सेगमेंट्स बघा म्हणजे या टाईपचं आहे. टँजेंट सेगमेंट्स असं आपल्याला पहिल्या काय लक्षात येतं, सर्कल, एक्सटर्नल पॉइंट आणि काढलेल्या दोन लाईन टँजेंट आणि त्याचा जो सेगमेंट आहे त्याला टँजेंट सेगमेंट म्हणायचं असेल. ठीक आहे. बरं, पुढे अजून आपण काय म्हणतो बघा, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट. बघा इथे काय म्हणते, एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल. म्हणजे हा जो आता इथपर्यंत जो पॉइंट आहे म्हणजे इथपर्यंत हे आपला गिवन पार्ट आहे. आता आपण गिवन मध्ये एक काम करूया. करायचं बघा, इथं मी गिवन लिहितोय गिवन. आता आपण काय लिहू शकतो बघा, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल. म्हणजे सर्कल काढून या टाईपचा आपल्याला डायग्राम काढायचे. ओके, आता एक सर्कल ड्रॉ करूया. इथं सर्कल ड्रॉ केलं बघा. आता गिवन लिहायचं आहे, सर्कल म्हणल्यावर सेंटर असणार. ओके, मी तर सेंटर ए घेतोय. तुम्ही कोणताही सेंटर घेऊ शकता. समजा सेंटर ए घेतला, लगेच लिहूया इथं point A is
सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल. ओके, तर टँजेंट सेगमेंट ड्रॉ करायचे आहे एक्सटर्नल पॉइंट पासून आहे का. तर आम्ही पहिले तर बाहेर एक्सटर्नल एक पॉइंट घेतो. ओके, इथे मी पॉइंट पी घेतला. हा, मग लिहू शकतो पॉइंट पी इज इन द exterior of the circle, exterior of the circle. ओके, आता हा पॉइंट पी एक्सटेरियर म्हणजे बाहेर आहे म्हणून सांगितलं. आता काय करायचं, टँजेंट सेगमेंट साठी पहिला टँजेंट ड्रॉ केले पाहिजे. आता बघा, मी अशी एक टँजेंट काढणार आहे. हा, मी आता टँजेंट काढतो बघा. ही एक टँजेंट ड्रॉ केलेली आहे. ओके, इथं पॉइंट आपण इथं ए घेतला, इथं बी घेऊया. लाइन बीपी, लाइन बीपी अँड आता या साईडला काढलेला आहे अशी. हा, आता बघा, बी केअरफुल, अशी एक अशी आपण लाईन काढलेली आहे. इथं पॉइंट आपण ए बी, इथं सी घेऊया आपण. सी. मग आता ही लाईन कोणती, लाईन सीपी, लाइन बीपी एंड लाइन सीपी are tangents to the circle. ओके, आता टँजेंट सेगमेंट कोणते बघा बाबा, इथून इथेपर्यंत. आता आपण एक सेंटेन्स लिहूया. या साईडला लिहूया, पुसतोय. काय लिहायचं बघा, अजून गिवन पार्ट झालेला नाही. सेगमेंट बीपी, segment BP and segment CP are tangent segments, बरं, सर्वांना समजलं मला गिवन पार्ट. टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल. ओके, झालं. आता टू प्रूव्ह बघा काय द्यायचंय. टू प्रूव्ह मध्ये टू प्रूव्ह मध्ये आपलं एक काम केलं पाहिजे. हा, काय म्हणजे बघा, आर कॉन्ग्रुअंट म्हणजे काय बघा, टँजेंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुअंट. बघा, हे दोन वर्ड्स घ्यायचे. हे टँजेंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुअंट म्हणजे कोणकोणते, सेगमेंट बीपी अँड सेगमेंट सीपी आर कॉन्ग्रुअंट. टँजेंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुअंट म्हणजे काय द्यायचं, सेगमेंट बीपी congruent to segment CP. बरं, सर्वांना समजलं का बघा, गिवन आणि टू प्रूव्ह सर्वांना समजलं का बघा. ओके, आता आपल्याला काय बघा, एक बेसिक एक गोष्ट माहिती आहे. हा, ऐका, थेरम म्हणल्यानंतर गिवन टू प्रूव्ह एवढं असतंच 100%. कधी कधी कन्स्ट्रक्शन सुद्धा असतं आणि प्रूफ नंतर असतं, बरोबर आहे. आता मला सांगा, सेगमेंट कॉन्ग्रुअंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे बघा, इफ ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे काय बघा, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट आहेत. ओके, आता आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, ट्रायंगल कॉन्ग्रुअंट असतील तर बघा, देयर करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुअंट. सेगमेंट AB कॉन्ग्रुअंट सेगमेंट PQ. त्याच प्रकारे सेगमेंट BC हे सेकंड थर्ड घेतलं व्हर्टेक्स, सेगमेंट BC कॉन्ग्रुअंट सेगमेंट QR असं आपण लिहू शकतो. ओके, आपण नंतर बघूया. ऐका, आता सर्वांना एक गोष्ट कळली बघा, इफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट देन करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुअंट. आता इथं काय विचारलंय बघा, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, सेगमेंट्स आर कॉन्ग्रुअंट. मग हे सेगमेंट कॉन्ग्रुअंट येण्याकरता आपल्याला काय पाहिजे बघा, हे कधी येऊ शकतं, इफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट देन सेगमेंट्स आर कॉन्ग्रुअंट म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट हे प्रूव्ह केलं पाहिजे. सर्वांना समजतंय. मग आता आपल्या ह्या डायग्राम मध्ये ट्रायंगल आहेत का बघा बरं, इथं ट्रायंगल्स नाही. मग कॉन्ग्रुअंट लावायचा प्रश्न लांब राहतोय, बरोबर आहे का. मग ट्रायंगल पहिला फॉर्म केले पाहिजे, लक्ष ठेवा. बरं, ट्रायंगल का फॉर्म करायचं कळलं का, ट्रायंगल फॉर्म केले ते कॉन्ग्रुअंट दाखवले तर असं आपोआप येतं. मग आता ट्रायंगल तयार करण्याकरता काय करायचं बघा,
कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन. आता काय करायचं ना, केअरफुल लक्ष द्या. मी पहिले एक काम करतो, सेगमेंट एपी हा एक ड्रॉ केला. बरं, लगेच ड्रॉ सेगमेंट एपी. बर, अजून बघा, आता ही रेडियस आहे बघा एबी. मी ही एक ड्रॉ करणार आहे. सेगमेंट म्हणा किंवा रेडियस म्हणा, काय अडचण नाही. बघा ट्रायंगल बघा झाला का एक. मग आता सेगमेंटच म्हणतो मी, काय अडचण नाही. सेगमेंट एपी, सेगमेंट एबी. आता एक ट्रायंगलची गरज नाही, दोन ट्रायंगल पाहिजे. अजून एक जर असं समजा एसी ड्रॉ केला असेल, बघा वर एक ट्रायंगल झाला, इथे ट्रायंगल झाला का. मग हेच काय, अँड सेगमेंट एसी. बरं, सर्वांना कळलं कन्स्ट्रक्शन का केलं. आपल्याला दोन ट्रायंगल तयार करायचे होते. ओके. बरं, आता नुसते दोन ट्रायंगल तयार करून चालणार नाही. काय सांगतो बघा महत्वाचं, ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आपल्याला प्रूव्ह केलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे का बघा, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवायचे असतील तर ट्रायंगल कॉन्ग्रुएन्सीची आपल्याला टेस्ट आहे. तुम्हाला सर्वांना आठवतंय बघा, टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्सी ऑफ टू ट्रायंगल्स. आता फर्स्ट जी टेस्ट आहे, नेहमी लक्षात ठेवा, टेस्ट हे खूप महत्वाचा पार्ट आहे. ऐका, आता बघा फर्स्ट जी टेस्ट आहे, यस 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 टेस्ट. ही टेस्ट सिमिलर ट्रायंगल दाखवायची सुद्धा आहे. आता आपल्याला फक्त कॉन्ग्रुएन्सीचा विचार करूया. यस 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 टेस्ट. थ्री साइड्स एका ट्रायंगलच्या दुसऱ्या ट्रायंगलच्या थ्री साइड करस्पॉन्डिंग साइडला जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात. बरं, यस 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 टेस्ट. ठीक आहे. सेकंड टेस्ट कोणते बघा, यस ए यस टेस्ट. याचा अर्थ दोन साइड कॉन्ग्रुएंट आणि त्यांच्यामधला जो अँगल आहे, इन्क्लुडेड अँगल बिटवीन टू साइड्स इज कॉन्ग्रुएंट, देन दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय यस ए यस टेस्ट. बरं, थर्ड बघा, एस ए टेस्ट. असे टेस्ट भरपूर आहेत, आपण नंतर बघूया विस्तृत, काही गरजेच नाही. तर एस ए. फोर्थ, यस ए ए टेस्ट. याला आपण असं म्हणतो एस टेस्ट सुद्धा आपण चालतं, काय अडचण नाही. पण जास्त करून आपण हेच वापरतो, यस ए टेस्ट. आणि जी फिफ्थ जी आहे ते हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्ट. याला पूर्वी असं नाव होतं हायपोटेनस साइड थिअरम असं नाव होतं. काय नाव होतं, हायपोटेनस साइड थिअरम. आता काय वापरतात, हायपोटेनस साइड टेस्ट वापरतात. टेस्ट किंवा थिअरम दोन्हीही चालू शकतात. बरं, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी ह्या 5 टेस्ट आपण गृहीत धरूया. आता आपल्याला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, हायपोटेनस साइड टेस्टचा यूज करायचा आहे. आता हायपोटेनस साइड टेस्टचा यूज करायचा आहे म्हटल्यावर हे जरा एक पुसतोय. ही टेस्ट म्हणजे काय नेमकी सांगूया तुम्हाला. ऐका, हायपोटेनस साइड टेस्ट जर म्हणलं, हायपो याचा अर्थ आपल्याला लगेच आठवतं राईट अँगल ट्रायंगल. कळलं सांगितलं बघा, म्हणजे जे आपले दोन्ही ट्रायंगल आहेत ते राईट अँगल ट्रायंगल असावे. तेव्हा त्याच्यामध्ये समजा हा ट्रायंगल एबीसी आहे, हा 90 डिग्री अँगल असेल तर या राईट अँगलच्या अपोजिट साइड आहे एसी, याला हायपो म्हणतात. सर्वांना समजतं, हायपो. दुसरा सुद्धा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल असावा. मग याच्यात हे पी क्यू आर आहे. याच्यामध्ये हायपोटेनस हा येणार आहे, राईट अँगलच्या अपोजिट म्हणजे पी आर हा हायपो येणार आहे. बरं, आता हायपोटेनस साइड टेस्ट याचा अर्थ काय बघा, ऐका. म्हणजे दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असावे. ओके, ट्रायंगल कसले पाहिजे, राईट अँगल ट्रायंगल. बरं, आणि त्याच्यामध्ये हायपो याचा अर्थ काय बघा, हायपोटेनस दोन्ही ट्रायंगलचा कॉन्ग्रुएंट पाहिजे. हायपोटेनस कॉन्ग्रुएंट. आणि पुढे काय म्हणजे साइड, अजून एक साइड कॉन्ग्रुएंट पाहिजे असं, म्हणजे ए बी कॉन्ग्रुएंट पी क्यू. जर असं असेल हायपो कॉन्ग्रुएंट अँड वन मोर साइड कॉन्ग्रुएंट असं असेल तर हे जे दोन ट्रायंगल आहेत ते हायपोटेनस साइड टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट होणार. बरं, सर्वांना समजलं का हायपोटेनस साइड टेस्टचा मिनिंग काय सांगितलं, राईट अँगल ट्रायंगल हवे आहे आणि मग हायपोटेनस कॉन्ग्रुएंट पाहिजे
आणि अजून एक साईड कॉन्ग्रुएंट पाहिजे, तर आपण हायपोटेनस साईड टेस्टनुसार हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. बरं, सर्वांना थोडं समजलं असेल ना. आता काय करूया बघा, हे पुसतोय. आता तुम्ही म्हणता हायपोटेनस साईड टेस्ट कशी वापरायची बघा बरं, आपण चेक करूया. आता लक्ष व्यवस्थित द्या. हा जो ट्रायंगल आहे ए बी पी, मी लिहितो, प्रूफ लिहितो. प्रूफ मध्ये बघा, लक्ष द्या. हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, बरोबर आहे का. तर करस्पॉन्डन्स महत्वाचा आहे. तर ट्रायंगल घेत असताना मी असं घेतो, ट्रायंगल ए बी पी. कसं घेतो बघा, इन ट्रायंगल ए बी पी हा ट्रायंगल घेतला असा. तर हा घेताना ए सी पी घेऊया अँड ट्रायंगल ए सी पी, हे दोन ट्रायंगल चूज केले. बरं, राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का ही टँजंट आहे का बघा, लाईन बीपी इज टँजंट म्हटले बघा, लाईन बीपी इज टँजंट. ओके, आणि ही रॅडियस आहे का बघा, ही टँजंट बीपी ही लाईन टँजंट आहे आणि ही रॅडियस आहे. तर टँजंट थेरम काय म्हणतो, टँजंट इज परपेंडिक्युलर टू रॅडियस. ही टँजंट रॅडियसला परपेंडिक्युलर असते. रूल काय सांगितलं, थेरम कोणता सांगितलं, टँजंट थेरम. मग हा अँगल 90 डिग्री येणार, ए बी पी हा 90 डिग्री येणार. तसंच ही पण बघा टँजंट आहे, लाईन सी पी इज टँजंट, ए सी इज रॅडियस. सो अँगल ए सी पी इज 90 डिग्री. मग लिहू काय इथं, काय लिहायचं, अँगल ए बी पी इक्वल टू अँगल, हा ए बी पी घेतलाय, ए सी पी घेऊया, अँगल ए सी पी इक्वल टू 90 डिग्री. रिझन काय काही, कोणता थेरम, टँजंट थेरम. समजलं, टँजंट इज परपेंडिक्युलर टू रॅडियस. थोडक्यात सांगतो. बरं, राईट अँगल ट्रायंगल झाले का बघा. ओके, आता हायपो बघा बरं, हायपो हा राईट अँगल असल्यामुळं ह्या वरच्या ट्रायंगलचा एपी हा हायपो असणार. तर पी लक्ष ठेवा, एपी हा हायपो आहे. ह्याचा एपी हायपो सगळ्या दिसतोय का बघा, तर हा हायपो आहे. ओके, आणि ह्या एसीपी हा राईट अँगल असल्यामुळं एपीच हायपो बघा बरं, आणि एपी दोघांमध्ये कॉमन आहे. याचा अर्थ करायचं, कॉमन साईड लक्ष ठेवा. लिहायचं काय, सेगमेंट म्हणा किंवा हायपो म्हणा, काय फरक पडत नाही. मी लिहिलं हायपोटेनस कोणता, एपी कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस एपी. रिझन काय लिहायचं, कॉमन साईड, सामायिक बाजू आहे काय लिहायचं, कॉमन साईड, COMMON, कॉमन साईड्स. ठीक आहे. आता हायपो झाला, अजून एक साईड पाहिजे बघा, हायपो साईड टेस्ट आहे. मग मला सांगा, हे जी सर्कल आहे आपलं, सेंटर ए आहे, तर ए बी ही माझ्या मते रॅडियस आहे का बघा बरं, ए बी ही जी रॅडियस आहे. ओके, तसंच एसी सुद्धा रॅडियस आहे. बघा, एका सर्कल मध्ये ज्या रॅडियस असतात त्या इक्वल लेंथच्या असतात, म्हणजे ए बी इक्वल टू एसी असणार आहे, रॅडियस ऑफ सेम सर्कल. मग लिहू शकतो, पण ह्या ट्रायंगलचं आपण ते साइड मध्ये चालतं. हायपो झालं तर काय लिहूया, साइड ए बी कॉन्ग्रुएंट टू साइड ए सी. बरं, रिझन काय लिहूया, रॅडी ऑफ सेम सर्कल. रॅडी बघा स्पेलिंग काय आहे, RADII, रॅडी ऑफ सेम सर्कल. रॅडियस नाही, रॅडी ऑफ सेम सर्कल. बघा बरं, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपो आणि साइड कॉन्ग्रुएंट आलेले आहेत. तर काय लिहायचं, these two triangles are congruent, therefore triangle ABP is congruent with triangle ACP. Which test, बघा टेस्ट कोणती, हायपोटेनस साइड टेस्ट. by hypotenuse
साइड टेस्ट और थिरम दोन्ही चालू शकतं. ठीक आहे. बरं, दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट तर करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट. बघा बरं, आता AB ला कॉन्ग्रुएंट AC असतं, ह्याची काही गरज नाही आपल्याला, आहेच नाही. हा बरं, आता पुढे बघा BP कॉन्ग्रुएंट टू CP, तेच पाहिजे ना, हेच पाहिजे. काय द्यायचं, सेगमेंट म्हणा म्हटल्यास ना, सेगमेंट BP इज कॉन्ग्रुएंट विथ BP घेतलं तर ह्याचा CP घ्यायचं, कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CP. रिझन काय पहा, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे आणि त्यांच्या ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. मग ह्याचं काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आपला थेरम प्रूव्ह झालेला आहे बघा. बरं, तर आम्हाला समजलं का, म्हणजे सर्कलच्या बाहेर जर पॉइंट असेल त्या पॉइंट पासून आपण सर्कलला दोन टँजेंट काढू शकतोय. त्यातील जो टँजेंट सेगमेंट आहे BP आणि हा CP, त्यांची लेंथ इक्वल असते, ते कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, ओके.